1 वाटी बेसन, थोडीशी कसुरी मेथी, थोडासा ओवा, हळद, लाल तिखट, धन्याची पूड, 1 चमचा मीठ, 2 चमचे तेल. सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि छान घट्ट पीठ मळून घ्या. अगदी थोडेसे पाणी घेऊन घट्टसर पीठ मळा. छान असं पीठ घट्ट झालं हवं. पीठ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया. भांड्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी उकळत ठेवूया. पाणी उकळूस तर वाटण तयार करू. कांदा, आलं, लसूण, मिरची, टोमॅटो आणि 5 ते 6 काजू. कांदा, टोमॅटो, काजू एकत्र करू. मिरचीचं वाटण तयार करू. धने, डाळ, दालचिनी, लवंग, मिरी, मसाल्याचे फूल, विलायची, खसखस, लाल मिरची, मसाल्याची पाने, 1 चमचा जिरं. सर्व खडे मसाले भाजून बनवलेला मसाला 4 भाग करूया. प्रत्येक भागाचा असा रोल करून घेऊया. आता हे बनवलेले रोल आपण उकळत्या पाण्यात घालू. पाण्यात थोडंसं तेल घालू म्हणजे ते गोळे चिटकणार नाही. आता गट्टी छान शिजली आहे, आपण काढून घेऊया. हे छान कट करूया. अर्धा चमचा जिरं, मिरचीचं वाटण, कांदा, टोमॅटो, काजूची पेस्ट, 2 चमचे दहीमध्ये धना पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाले भाजून बनवलेला मसाला, 2 चमचे पाणी, दही व सर्व मसाले. ते घालूया. आता सर्व गट्टे घालूया. ज्या पाण्यात गठ्ठे उकळले होते तेच पाणी थोडं घालू. मीठ,